रिपेश कसे शेततळ परवडतंय 3 लाख रुपये जातात. 3 लाख जातात हिरीला 3 विहीर लाख गेले. खोदण्यासाठी 3 लाख रुपये फक्त नुसतं 3 खोदले लाख जातात. बरोबर. हा, पुन्हा रिंग टाकायला 12 लाख रुपये गेला, 15 लाख गेलं. रिंग मध्ये कडा असतो ती कडा टाकायला का? सिमेंट काँक्रीट मध्ये हा, धर नाही, उभं धडे त्या आपल्याकडे धर नाही म्हणजे इथं वारू जास्त आहे म्हणजे माती जास्त धर लवकर लागत आहे. खडू हे धबालच्या धबाल उभं जातात आणि आडवा जर असता तर पाणी टिकलं असतं, थोडक्यात भागलं असतं. बरोबर आहे. म्हणून पण असं 15 लाख रुपये जाणं घालवण्यापेक्षा 5 लाखात तळ झालं, 10 वर्षी गॅरंटी झाली, एकर भिजायचं तर 5 एकर बागायचं. बरोबर. विहिरीला धरच नाही, 62 फुटापर्यंत खडूक नाही. हिर पाडली तर जवळजवळ 10 लाख रुपये तर नुसतं रिंग बांधायला लागतं. मित्रांनो तुम्ही बघू शकता बघा, हे शेततळ्याचं काम चालू आहे. अजून याच्यात पाणी वगैरे सोडलं नाही, फक्त पेपर अंतरण्याचं काम चालू आहे. किती बाय किती तळ आहेत काका हे? 100 बाय 100चं तळ. नमस्कार शेतकरी मित्रांनो, चला आपण आज व्हिडिओमध्ये बघणार आहे बाजूला शेताच्या बाजूला इथं आपल्या इथं शेततळ्याचं काम चालू आहे. तर त्यांच्या शेततळ्याचं काम मध्ये आज ताडपत्री अंतराचं काम चालू आहे. तर चला आपण बघूया, थोडी माहिती घेऊया, काय अनुदान वगैरे घेतलेलं आहे का गव्हर्नमेंटचं, किंवा किती खर्च वगैरे आला, आणि शेततळ म्हणजे शेततळ हे कसं आधुनिक सिंचन मध्ये येतं, तर काय फायदे आहेत, काय काय तोटे आहेत का, किंवा किती खर्च झाला आणि किती बाय किती शेततळ आहे. तर आपण ही सगळी माहिती जाणून घेऊया मित्रांनो. चला बघूया आपण या व्हिडिओमध्ये, निघूया चला. हे बघा मित्रांनो, आपण स्पॉटला पोहोचलो. आता इथे शेततळ्याचं काम चालू आहे बघा. पेपर असं काय सिंगल येत नाही, तर पेपरचे असे बंडल येतात मित्रांनो. तर ते बंडल असतात आणि ते एकमेकाला असं जॉईंट करण्यासाठी बघा हिटिंग गन वापरली जाते. तर हिटिंग गन ते तुम्हाला खाली पण मिस्त्री दिसतात बघा, ते खाली मिस्त्री आहेत. तर ते हिटिंग गन पेपर जॉईंट करायचं काम करतात. तर ते एक फळी घेतलेली आहे, फळी खाली पेपर खाली टाकलेली असते, त्याला असं दोर बांधलेला असतो. तर हळूहळू तो दोर खेचला जातो आणि हिटिंग गनच्या साहाय्याने ते पेपर जोडायचं काम चालू आहे बघा. हे तुम्हाला दिसतंय, मी तुम्हाला दाखवतो, जरा क्लोजर व्ह्यू दाखवते बघा. हे बघा, असं ते रस्सी ओढायला सांगतात. थोडी रस्सी वरती घेतल्यानंतर ते काय होतं, त्याचा जी फळी असते ते फळीला त्याला बेस सापडतो आणि हिटिंग गनने ते पेपर जोडला जातो बघा मित्रांनो. तर असं हे जोडायचं काम चालू आहे पेपर बघा. शेतकरी मित्रांनो बघा, आता मी शेततळ्याचं काम चालू आहे. तर शेततळ्याचं काम चालू आहे, चाललंय त्याच्यामध्ये तालपत्री टाकायचं काम चालू आहे. तर माझ्या बरोबर शेतकरी आहेत. नमस्कार काका, नाव सांगा. विठ्ठल ज्ञानवल्ली गाडी. तरी किती दिवस लागले शेततळ बनवायला? शेततळ बनवायला लागली 1.5 महिना चालू काम. विहीर परवडते का शेततळ परवडते? विहिरीला धरच नाही, 62 फुटापर्यंत खडूक नाही. जास्त धर नसल्यामुळे तुम्हाला त्यापेक्षा विहिरीपेक्षा आपल्याला शेततळ परवडते. बरं हिर पाडली तर जवळजवळ 10 लाख रुपये तर नुसतं रिंग बांधायला लागतं. खर्च लागतो विहिरीचा म्हणजे खर्च, जर खर्चाची बाजू बघितली तर विहिरीला जास्त लागते. त्या पद्धतीनं शेततळ्याला कमी खर्च येतोय. शेततळ्याला काय 5-7 लाखात आरामशीर होते. आणि आधुनिक शेतीमध्ये हे गोष्ट येते. तर ड्रिप इरिगेशन वगैरे करणार आहे का? ह्याच्यानंतर काय करणार आहे तुम्ही? ड्रिप इरिगेशन करणार आहे. किती बाय किती तळ आहेत काका हे? 100 बाय 100चं तळ आहे. 100 बाय 100चं आहे. आणि साधारणतः ह्याला किती खर्च येतोय? ह्याला खर्च आलाय 2 लाख रुपये तळ्याला खर्च आलाय. हा, कागदाचं 3,10,000 गेले. मग कुठल्या कंपनी करून देते का तुम्ही स्वतः केले? काय कसं केले? कंपनीनं आम्ही स्वतःच पाडले. आता अनुदान मध्ये ते सबसिडीमध्ये पण ते अप्लाय केले का तुम्ही? हा. MHDBTला वगैरे अप्लाय केले, त्याच्यामध्ये सबसिडी पण आहे. सबसिडी बरोबर अप्रूव्हल झाले की त्याला काय पेंडिंग वगैरे असते अजून काय? आता पेंडिंग ते फोटो ही काढून नेलाय. 75 रुपये माती उपसाय देते, बर 75 कागदाला देते, बाकीचं आपणच खर्च. वैयक्तिक आपण थोडं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन करावं लागते, बाकी मग गव्हर्नमेंट आपल्याला सबसिडी वगैरे देते. गव्हर्नमेंटला सबसिडी देऊन त्याला कंपाऊंडर हे आणखी घालत 50,000 रुपये आणखी. शेतकरी मित्रांना काय संदेश द्याल? रिपेश कसे शेततळ परवडतंय, शेत होते म्हणून ड्रिपनं करायचं, पाण्याची बचत होते. सोलापूर जिल्हा आपल्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त उन्हाळा कडक असतो काका. चला आता तर का पावसाळा चालू होणार आहे, पण पावसाळ्याबरोबर तुम्हाला जेव्हा उन्हाळा जातो तेव्हा पूर्ण कधी शेततळे रिकाम ठेवून चालत नाही. त्यामुळे पाणी असलंच पाहिजे. आता पेपर उन्हानं खराब होऊ शकतो, तर पाणी कंटिन्यू भरून ठेव. मग त्याच्यासाठी तुम्ही ह्या शेततळ्यामध्ये पाणी कुठलं टाकणार आहे काका? म्हणजे कशाचं काय तुमच्या दुसरा सोर्स? बोरवेल मधून तुम्ही पाणी इकडे घेणार आहे.
आणि ते कंटिन्यू त्यामध्ये पाणी राहणार. इथून मग तुम्ही पूर्ण 1 एकर बागायत होत नाही. असं शेततळ जर पाडलं तर 2-3 एकर बागायत सलग होते. ठिबक पद्धतीवर चालतं. एवढं कमी पाण्यावरती जास्तीत जास्त शेती तुम्ही करू शकता आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता. म्हणजे साधारणतः एक बोरवरती 1 एकर करण्यापेक्षा एका बोरवर तुम्ही 4 एकर कसं करायचं हे तुम्ही ह्यातनं दाखवले काका. म्हणजे आज प्रयत्न केलाय. 4 एकर बागात होत नाही म्हणून आपलं करायचं. एकरात बागत नाही ना, खर्च हेल्पट घालायचं बसण्यापेक्षा परवड. 3 लाख रुपये जातात. 3 लाख जातात बागायला, हिरीला 3 विहीर लाख गेले. खोदण्यासाठी 3 लाख रुपये फक्त नुसतं 3 खोदले लाख जातात. बरोबर. हा, पुन्हा रिंग टाकायला 12 लाख रुपये गेला. 15 लाख गेलं. रिंग मध्ये ती कडा असतो ती कडा टाकायला का. सिमेंट काँक्रीट मध्ये हा, धर नाही, उभं धडे त्या. आपल्याकडे धर नाही म्हणजे इथं वारू जास्त आहे म्हणजे माती जास्त धर लवकर लागत नाही. खडू हे धबालच्या धबाल उभं जातात आणि आडवा जर असता तर पाणी टिकलं असतं, थोडक्यात भागलं असतं. बरोबर आहे. म्हणून पण असं 15 लाख रुपये जाणं घालवण्यापेक्षा 5 लाखात तळ झालं. 10 वर्ष गॅरंटी झाली. एकर भिजायचं तर 5 एकर बागायचं. बरोबर आहे. म्हणजे 15 लाख ठिकाणी 5 लाखात काम झालं. एकर भिजा ठिकाणी 10 एकर भिजते तुमचं. 5 एकर भिजते आणि खर्च पण कमी आणि उत्पन्न जास्त काढू शकता मित्रांनो. असं होतंय म्हणून त्याच्याकरता ही शेत. आणि कंपनीने गॅरंटी पण दिली 10 वर्षाची आपल्याला, किंवा काय पेपरला झालं किंवा काय झालं तर त्याला जिम्मेदार कंपनी ते रिपेअर करून देईल. बरोबर. म्हणून ह्याच्यावर तर पडलं, बाकी काय नाही. चालते. खूप छान माहिती दिली. धन्यवाद काका. नमस्ते. थँक्यू. नमस्कार. नमस्ते.